सर नमस्कार. नमस्कार. आता आपण काळुसवाडी या ठिकाणी असणाऱ्या मैदानामध्ये आहोत. या ठिकाणी लहान मुले असो किंवा जे नागरिक असो ते सर्व पतंगीचा आनंद घेत आहेत. नक्की आपण काय प्रतिक्रिया द्याल, काय सांगाल? विलास शेठ बबनराव काळुके यांनी जो कार्यक्रम घेतला आहे तो अत्यंत छान कार्यक्रम घेतला आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं खूप छान कार्यक्रम घेतला आहे आणि याच्यामध्ये सर्वजण सहभागी झालेत, याचा आम्हाला आनंद झाला आहे. ही जी आपली पतंग आहे साधारण केव्हा चालू केली आपण उडवायला? किती? आम्ही 1 तास झाला आम्ही उडवतोय. आम्ही आता 10 गुंड्या लावलेल्या आहेत. कॅमेरा सुद्धा दिसत नाही, एवढी उंच केली. किती दोरे लावले तुम्ही? 10 गुंड्या लावलेल्या आहेत आतापर्यंत. खूपच छान. मला नाव सांग तुझं. विहान सनी बालवडकर. बरं, आता या ठिकाणी तू पतंग उडवला, काय सांगशील तू? माझ्या बाबांनी हे पतंग आत्ता घेतलेले आहे. आम्ही 1 तासापासून उडवतो ते आणि त्याला 10 गुंडे लावलेले आहेत. बरं, तुझी शाळा कोणती आणि कुठे राहिलायस तू? मी पुण्यामध्ये राहिलाय. दी ऑर्किड स्कूल माझी शाळा आहे. बरं, मग इथं तू आजोबांकडे आलेला आहे. हां, मग या ठिकाणी आता लहान मुलं खूप दिवसानंतर पतंग उडवत दिसत, तुला काय वाटतंय? मुलांनी उडवायला पाहिजे का नाही पतंग अशा? असे उडवाय पाहिजे, पण असे मांजन नाही, गोधडीचा दोरा चांगला आहे. व्हेरी गुड, छान. एक लहान मुलगा सुद्धा यांनी चांगला संदेश दिलाय की मांजानी पतंग न उडवता गोधडीचा दोरा किंवा दुसरा दोरा वापरावा. बरं, आणखी काय सांगशील? तुझ्यावर तुझ्या मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगशील? रायबा मयूर काळोखे, शिवम मच्छिंद्र गवळणी, रोशनी मच्छिंद्र गवळणी, आरुष चव्हाण, पियुष चव्हाण. बरं, एवढे सगळे तुझ्या मित्रमैत्रिणी आलेले आहेत. हां. ओके, थँक्यू.